तुका म्हणे देवा तू काय करीशी, काय प्रकृतवाक्य, हे देवा तू काय करणार आहेस रे, आमचं जर कर्म पापाचं असेल तर तू काय आमचं भलं करणार आहेस. एक मुद्दा आठवला, मोठ्यांचं वाक्य सांगतोय. बापूसाहेब मालकांचं कीर्तन ऐकायला गेलो मी, बापूसाहेब मोरे देहूकरांचं. त्यांच्या कीर्तनातलं एक वाक्य ऐकलं. तुकोबरायला निर्वाण प्रसंगी वैकुंठ गमनाच्या वेळेला काही लोक भेटायला गेले. महाराज आमचं कल्याण. तुकोबराय म्हणले तुमचं कल्याण करणारा मी कोण, कर्मधर्म कल्याण. हा, तुम्ही जसं वागताल तसं जगाचा बाप तुमचं चांगलं करील, आणि तुम्ही जर चूक वागत असाल तर मी कसं काय भलं करील. म्हणून हे स्वतः इतके प्रखर देवाला सुद्धा म्हणले देवा तू काय करणार आहेस, आमचं कर्म जर वाईट असेल तर तू काय करणार आहे, तुला तुझं नाही नीट करता आलं. कर्मे श्रीराम वनवासा गेला. महाराज 14 वर्ष 27 दिवस बिना चपलाचं रामचंद्रांना, मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांना फिरावं लागलं. महाराज भगवान शिवजीला 4दा कर्मानं बेजार केलं. 4दा एकदा पाण्यात बसावं लागलं शिवजीला. किती कर्म विचित्र. मग देव तुमचं भलं करू शकत नाही. तुमचा बायोडाटा असेल त्यानुसार देव तुमचं भलं करणार, पण तुमचा बायोडाटा चुलीत घालून तुमचं भलं करतील ती फक्त संत, देव नाही करत. देव कोणाचं भलं करतो माहिती आहे का, जे त्याचं भजन करतो त्याला. स्तुती देवाला आवडती बरं का, स्तुती फक्त संतांना आवडत नाही. पूज्यता डोळानं देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी, महत्व हरवी चातुर्य लपवी, पिशेपण मिरवी आवडोनी. महत्व हरवी चातुर्य लपवी, पिशेपण मिरवे आवडोनी. महाराज खट्याळ घोडं ज्या व्यक्तीनं थाप मारल्याच्या नंतर शांत होते, सद्गुरू गजानन महाराजांनी खट्याळ 72 खोडीचं घोडं, इतकं भयंकर खडगुळ, त्या घोड्यावर थाप मारल्याबरोबर ते शांत होते. ते उष्ट्या पंत्रावळीवरले शीतयचित होते. महत्व हरवी. एक गाय दूधच काढू देत नव्हती. गाय का खोडील नसतात का. आमच्या शेजारी आखाडा आहे. मी त्या गड्याला विचारलं त्या मालकाच्या, तू गाय दोन्ही कुण कस काय बांधली. एका दाव्यानं बांधणं, इकून बांधली आणि इकून बांधली. ते म्हणले महाराज ती तिची तिलाच पेती. ती गाय तिची तिलाच पेती, वासर मारी येईन ती. कचून मका खाल्ली, दूध काशीत भरपूर आहे, पण तिचं तीच प्याली. हो, आर्थिंग जर करंट हानीत असेल तर मेकॅनिकला लवकर बोलून मीटर दुरुस्त केलं पाहिजे, पण नाही तर कुठलंही बटन दाबल्यावर शॉक लागेल. आता मला सांगा, ती गाय 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 तशी एक खट्याळ गाय महाराजांनी सात्विक केली. बघा फोटो तिथं. हो, महाराज पशुला शुद्ध करण्याची, क्षमवण्याची ताकद ज्यांच्यात आहे. किती अधिकारी लोक असतात महाराज, ही संत असतात. संत देव नाही करू शकत. देव कोणाचं भलं करतो माहिती आहे का, त्याची स्तुती करणाऱ्याची. भजन पांडवांनी केलं का कौरवांनी केलं, पांडवांनी. मग राज्य कोणाला दिलं त्यानं, पांडवांनी. स्वतःचा संसार मातीत घातला गजमल दादा. द्वारकेचा राणा पांडवा घरी, स्वतःच्या संसारावर तुळशीपत्र ठेवलं आणि पांडवांचं कल्याण केलं. का कौरवाचं का नाही केलं. कौरव बेटे त्याचं भजन करीत नव्हते, आणि पांडव भजन म्हणजे स्तुती आहे. पाती पांडव अखंड वनवासी. पांडवांनी बऱ्या परिस्थितीतही भजन केलं आणि बिकट परिस्थिती भजन केलं. निष्ठावंत होती पांडव, म्हणून त्या पांडवांना स्वराज्य देऊन टाकलं. देव प्रेम करत असताना भक्तावर करतो, दुष्टाव करत नाही. भक्ता राखे पायापाशी, दुर्जनाशी संहारी. आईवडिलांच्या बाबतीत तसंच आहे, तसंच आहे. दर्शन घेतल्यावर मला प्रसाद दिलाय. आता मला तिकडे शेगावला जायचं, पण अण्णा कोणा जो देणार माहिती आहे का, जे आमच्या घरी नेऊन देईन त्यात जो देणार. आमच्या घरी प्रसाद पोच करील का त्याचं जो देणार. बाकीच्यांकडे का देणार नाही, कारण तुम्ही आमच्या घरी देणार नाहीत ना.
याच्याहून सहज अंदाज घ्या, मायबाप कोणावर प्रेम करते? आपल्या लेकरावर. आपुलियाचा कळवळा आणि का बाळावरी नाही. जितकं प्रेम मायबाप स्वतःच्या लेकरावर करतात तितकं शेजाऱ्याच्या लेकरावर करत नाही. पण संतांचं वेगळे, दुष्टांना सुद्धा आपल्यासारखं करतात. आपणा सारिखे करीतात. दरवर्षीचा 11चा टाइम असतो, त्यानुसार माणसं यायलेत. माफ करा, मी 12 सव्वा 12ला जाणार आहे, कारण इथे सेवा करतो सद्गुरू गजानन बाबाच्या मंदिरात. आणि काही एक भाव असतो माणसाचा, 2-4 गोष्टी फक्त ज्याची त्याला कळत असतात. मन जाणे पापा, बाकीचं राहू द्या, ते बोलण्याची माझी पात्रता नाही. पण मन जाणे पापा, आपल्या मनाला कळतंय आपण किती शुद्ध करतो. मी निष्ठेनं या 2 सेवा शुद्धांतकरणाने या मंदिरात करतो. सद्गुरू गजानन बाबांच्या पुढे करतो. ऋषीपंचमी आणि प्रगट दिन म्हणून या पवित्र अधिष्ठानाने, मेन अधिष्ठानाला सांगितलं असेल आमचा बाळ आहे तिथं पण वडा. म्हणून मला विदर्भ पंढरी सद्गुरू गजानन महाराज शेगाव संस्थांनी गेल्या वर्षीपासनं पुण्यतिथीचा एक प्रवचन आणि आजचं कीर्तन, 7 ते 9 कीर्तन आणि 4 ते 5 प्रवचन, ह्या 2 सेवा गेल्या वर्षीपासनं मला प्राप्त झाल्या. एखाद्या वेळेस तिथे एखादा म्हणला असेल मी 5 लाख रुपये देतो मला द्या, तरी ते संस्थान कसं देईल? कारण इंद्राच्या वैभवाला लाजविल इतकं मोठं संस्थान येते. याच्या पलीकडं सांगतो, नुसत्या भारत देशात नाही, विदेशातल्या लोकांनी सुद्धा ज्या संस्थांचा आदर्श घ्यावा असं इतकं पवित्र संस्थान. ते काय कशाला मोजतंय का कोणाला? फक्त भाव श्रद्धा आहे. आणि म्हणून 10 ते 12 आपण नाव पत्रिकेवर टाकलं होतं ते पॉम्पलेटमध्ये. तरी 10-5 मिनटं पुढे सर्कल नेईल माझा ड्रायव्हर लवकर. मला देव उपकार करत असताना भक्त पाहतो. आई वडील सुद्धा आपलं तुपलं पाहतात. संत मात्र कोणावरही उपकार करतात. संतांच्या बाबतीत जर विचार केला तर जात नाही, पात नाही, पंथ नाही. सद्गुरू गजानन महाराजांनी घोड्यात देव पाहिला, गाईत देव पाहिला. काय याच्या पलीकडे सांगतो, मधमाशात देव पाहिला. इंजिनियर साहेब, मधमाशात देव पाहिला. काय अवस्था आहे लोकांची. हे पलीकडची माणसं आहेत, पलीकडची. आपण जिथपर्यंत आपल्याला डोळे आहेत का, आपल्याला जिथपर्यंत दिसतंय का, तिथपर्यंत आपलं अस्तित्व आहे. पण या अस्तित्वाच्या पलीकडे कोणाचं अस्तित्व असेल तर ते संतांचं आहे. विठाला 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 विठाला. तुम्हाला शंका येत असेल की देवापेक्षा संत मोठी कशी? त्याचं कारण सांगतो. देवाला मोठं करण्याची ताकद ज्यांच्या ते त्यांना संत म्हणतात. देवाला मोठं करण्याची ताकद ज्यांच्या ते त्यांना संत म्हणतात. वैकुंठातले भगवान पंढरीनाथ, कैलासावरचे भगवान विश्वनाथ जर संत जन्माला आले नसते तर हे 2 देव भारतात कोणालाच कळाले नसते. देवाला देवपण देण्याची ताकद संतात आहे. आमुचिया भावे तुझं देवपण हे का विसरोनी राहिलासी. महाराज सांगतात, देवा तुला देवपण जर कोणी दिलं असेल तर ते आम्ही दिले. कुळीची हे कुलदेवी केली ठावी संताने. कारण हे ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, नामदेव आहे, चोखोबा आहे, नाथबाबा, सावता महाराज, सेना महाराज, रविदास महाराज, मीराबाई, जनाबाई, मुक्ताबाई, सखुबाई, गोरोबा काका, ही सर्व संत जन्माला आली. म्हणून आपण माणसं आहोत. आपल्याला विटेवरचा मालक कळतो, आपल्याला काशीतले मालक कळतात. ही जर जन्माला आली नसती तर आपल्याला कळलं नसतं. या राजकीय लोकांचे प्रचारक असतील, त्यांचे कार्यकर्ते, या राजकीय लोकांचे प्रचारक असतील, त्यांचे कार्यकर्ते. राजकारणी केवढा जरी मंत्री झाला तर त्यानं त्याच्या कार्यकर्त्याला देव समजिलं पाहिजे. कारण चपला तुटेपर्यंत ते त्यांचं भजन करतात. बसा सर, चपला तुटेपर्यंत त्यांचं भजन म्हणजे ते प्रचार करतात. चपला तुटेपर्यंत सोनवणे साहेब ते कार्यकर्ते त्या पुढाऱ्याचा प्रचार करतात आणि मग त्यानं प्रचार करून त्याचं नाव वाढवतात आणि मग तो पदावर येत असतो. म्हणजे जशा राजकीय क्षेत्रातल्याला मोठं करण्याची ताकद त्याच्या कार्यकर्त्यात आहे, तसं पंढरपुरातल्या मालकाला मोठं करण्याची ताकद संतात आहे. विठाला भक्ताविन देवा कैसे रूप खडे सेवा, कैसे रूप खडे सेवा, कैसे रूप खडे सेवा. भक्ताविन देवा कैसे रूप खडे सेवा, कैसे रूप खडे सेवा, कैसे
संतांच्याकडे येतात. मधु नावाच्या अरण्यामध्ये प्रल्हाद साधने करता बसले. प्रल्हाद हे नुसते महाराज नव्हते, राजा पण होते. म्हणून भक्त शिरोमणी किंवा भक्तराज अशी पदवी आहे त्यांना. भक्तराज प्रल्हाद खरं तर राक्षसाच्या कुळातला माणूस, निशाचराच्या कुळातली व्यक्ती, पण एवढी उंच जावी, विश्वाच्या मालकानं त्याला उचलून घ्यावं. नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी, उचलो न घेत कडेवरी भक्ती सुखे नहाला. महाराज साधूशिवाय देवत्व नाही. या भक्त प्रल्हाद ज्या वेळेला साधने करता बसले त्यावेळेला का संतांची कृपा झाली. प्रल्हाद महाराज ज्या वेळेला देव भेटेल कोणालाही देव म्हणतात, देवाचं सोंग घेऊन येणाऱ्याला देव म्हणतात, महाराजाचं सोंग घेणाऱ्याला महाराज म्हणतात. कारण माणसं जास्त सोंगड्यांच्या पाठीमागं जास्त येतं, नाटकं करणाऱ्यांच्या पाठीमागं माणसं जास्त येतं, खऱ्याच्या पाठीमागं लोक मोजके असतात. म्हणून एक मी मन ऐकील ती सच कैती बुद्धी सुनताय कोण, सच कैती बुद्धी सुनताय कोण, एक मन ऐकील ती. आमच्याकडं पोळ्याला लळीत होत असते, माणसं खोट्याच्या मागं जास्त येतं. हो, माझं मत आहे एखाद्याला अभ्यास कमी असू द्या, त्याला ज्ञानेश्वरी पाठ नसू द्या, गाथा पाठ नसू द्या, गळ्यात तुळशीची माळ असावी आणि त्याचं आचरण गोड असावा, त्याच्या पाया पडा. गाथा पाटे ज्ञानेश्वरी पाटे ज्याचं आचरण नदीला गेलं त्याच्या पाया पडल्याच्या नंतर तुमचा संसार नदीला जाणार. विठाला विठाला चांगल्यांचं ऐकत जा, चांगल्यांचं दर्शन घेत जा. ते पोळ्याचं ललित असतं ना, ललिताच्या दिवशी सोंग करीत असते. आम्ही एका गावात गेलो, तिथं कीर्तन होतं, तर ते म्हणले महाराज आमचा नियम आहे घंटाभर आम्हाला सोंग करायचे, ललिताचे सोंग. आता पहिलं सोंग आणलं गणपती बाप्पाचं, दुसरं भगवान शिवजीचं, रामप्रभूचं, आता ज्याला जे काय आणता येईल. पण गावात पीर असल्यामुळे एकानं डोल्याचं सोंग आणलं. पीर होता ना गावात, डोल्याचं सोंग आणलं. तर त्या डोल्याचं सोंग असलं काय नाही, ती एक बाज घ्यायची, त्याच्यावरती आपलं हायदुलदुला की हायदुलदुलान, हायदुलदुला की हायदुलदुलान, हायदुलदुला की ते वाजतच असतं आहे का नाही, पक्वादा नसते ना वाजत आहेत ते असं सोंग आणलं. आता ते सोंग आणल्याच्या नंतर ते सोंग खरं नव्हतं ना. खांडवीकर साहेब त्याने झोपलेली म्हातारीच उचलेली वाजाव, आणि गावात नंबर 1ची श्रीमंत म्हातारी 25 तोळे सोनं तिच्या अंगाव, आणि ती संध्याकाळी सोनं काढून उशाला आपलं गथुडं बांधून ठेवायची, आणि चोट्ट्यानं तेच सोंग आणलं. ती म्हातारी बाजावर, आणि ती बाज आपली चौघायनं माचवे धरले, आणि बाज चल हायदुलदुला की हायदुलदुला, आणि मग त्यानं वाजणार आणि ते वाजवायचं. मग ते थांबले की म्हातारी म्हणायची अरे हे सोंग नाही, हे चोट्टे येतं. ते खालचा लगेच म्हणायचं सच काही ती बुद्धी सुनताय कोण, हायदुलदुला की हायदुलदुला, हायदुलदुला की हायदुलदुला. ते सुरू त्या दुसरं काही नसतं, तितकंच असतं फक्त हायदुलदुला की हायदुलदुला. मग थोड्या वेळाच्या नंतर पुन्हा थांबायचे, ए चंडाळा हो थे चोट्टे चोट्टे देखो भला सच काही ती बुद्धी कोण सुनताय, हायदुलदुला की हायदुलदुला, हायदुलदुला की हायदुलदुला. हे 4-5 बाऱ्या झाल्या, सोंग संपलं. गेलं मारुतीच्या मागं बाज आदळली, गथुडं घेतलं आणि चोट्टे पळाले. आणि मग सोंग संपल्यावर कीर्तन सुरू झाल्यावर गर्दा झाला. तर मी म्हणलं गर्दा कशाचा झाला, तर पक्वाद्या म्हातारीचा नातूच होता. म्हणलं तू कसं काय पळाला, म्हणलं माझ्या आजीचं चटच सोनं चोट्ट्याने नेलं. म्हणलं अरे एवढ्या गर्द्यात चोर कसं काय आले. चोर म्हणला ते डोल्याचं सोंग होतं का तेच चोट्टे होते. आता आमची आजी घन म्हणू लागली, पण आम्हाला वाटलं सोंग असन ते, त्याच्यामुळे आम्ही असं गेलो. हे असे माणसं चोट्ट्याच्याच जास्त नादी लागते. विठाला महाराज नारदांचा हात पडला प्रल्हादावर आणि सांगितलं प्रल्हाद ज्या वेळेला देव दिसेल त्यावेळेला तो असा असेल, त्याचं रूप असं असेल, पाहिली वेध लावी बैशे जीवी जडोनी, किंवा रूप सावळे सकुमार कानी कुंडल मकराकार, असा तो सुंदर असेल. किंवा राजस सकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया, किंवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. तो असा असेल, चतुर्भुज असेल, त्याच्या हातात शंख असेल. वा, हे रूप सांगितलं. प्रल्हाद महाराज साधने करता बसले.
आणि ती साधना सफल झाली आणि विश्वाचा बाप प्राप्त झाला. कालांतराने प्रल्हादाला वडिलांकडनं त्रास झाला. शेवटी तो विदारून मारला. कालांतराने राजा झाले. 36,000 वर्ष राज्य केलं. आणि एके दिवशी यमधर्माने प्रल्हाद महाराजांना विचारलं, महाराज देवाची प्राप्ती झाली, राक्षसाच्या कुळात तुम्ही एवढा मोठा जय प्राप्त केला आणि राक्षसाच्या कुळातली कन्या तुम्ही पंढरपुरातल्या मालकाच्या घरात दिली. विरोचन, बळी, बाणासूर, बाणासुराची उषा नावाची मुलगी आणि उषा अनिरुद्धाची पत्नी. आणि अनिरुद्ध काय तुमच्या आमच्या घरातला नव्हता, हा पंढरपुरातल्या मालकाचा वंश होता, द्वारकेतला होता. तो महाराज यमधर्माने विचारलं, प्रल्हाद महाराज एवढं मोठं वर्चस्व तुमच्याकडे, एवढी ताकद, राक्षसाचं कुळ तुमचं, एवढा शुद्ध परिवार तुमचा झाला कसा? खांडवीकर साहेब टचटच पाणी आलं डोळ्यातून प्रल्हादाच्या. आणि प्रल्हादानं सांगितलं, यमधर्म महाराज माझ्यावर कृपा नारदांची आहे. नारदांची कृपा झाली, डोक्यावर हात पडला म्हणून जगाचा बाप सापडला. आणि तिथून पुढे ह्या सगळ्या गोष्टी होत गेल्या. काय सांगू आता संतांचे, काय सांगू आता संतांचे, माझा निरंतर जागवे, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. माझा निरंतर जागविती, माझा निरंतर जागविती, माझा निरंतर जागविती, माझा निरंतर जागविती. काय द्यावे दासी भावे उत्तराई, काय द्यावे दासी भावे उत्तराई, काय द्यावे दासी भावे उत्तराई, काय द्यावे दासी भावे उत्तराई. काय द्यावे दासी व्हावे उत्तराई, काय द्यावे दासी भावे उत्तराई, काय द्यावे दासी व्हावे ते इतकं कमी वयात गोड का वाजवत आहेत, त्याचे गुरुजी निर्वेशनी येतात. गुटखे खात नाहीत, तंबाखू खात नाहीत. गुरुजी नरवडे गुरुजी फार विद्वान माणूस आहेत मृदंग क्षेत्रातलं, कमी वयात. आणि दुसरी गोष्ट, आजोबा पंजोबांचाही आशीर्वाद असेल, कारण वाडवडिलांच्या आशीर्वादाशिवाय माणूस मोठं होत नाही. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण विच्छिती तया कुळा. आपल्या पूर्वजांचा जोपर्यंत आशीर्वाद प्राप्त होत नाही तोपर्यंत भलं होत नाही. विढाला प्रचंड उपकार महाराज संतांचे. काय सांगू आता संतांचे उपकार. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र. एका साधकाने एका मोठ्या व्यक्तीला प्रश्न केला, प्रभू रामचंद्राला पुरुषोत्तम का म्हणतात? अधिकारी व्यक्तीने प्रश्न केला. चिकित्सक व्यक्ती आहे, विद्वान व्यक्ती आहे, बुद्धिवादी आहे. मर्यादा पुरुषोत्तम का? की ज्या वंशात मर्यादाच ओलांडली नाही, प्राण जाय परिवचन न जाय. एक पत्नी व्रत होतं, मर्यादा होतं. मग पुरुषोत्तम का? सर्व पुरुषांमध्ये उत्तम. पृथ्वीवर जेवढे पुरुष आहेत का, त्या सर्व पुरुषांमध्ये उत्तम तो पुरुषोत्तम. आणि त्या सर्व पुरुषातला उत्तम पुरुष प्रभू रामचंद्र एका गुंडाच्या हातात राहिले. एका गुंडाच्या 6व्या क्रमांकाचा गुंड रावण
6व्या क्रमांकाचा गुंड रावण आणि 2 क्रमांकाचा गुंड वाल्या. माझ्या वाचनात फक्त 6च गुंड आले. त्याच्यापैकी 2घांची नावं सांगितली, बाकीचे घरी गेल्यावर तपासा, मोबाईल पहा, पुराण विकत आणायची गरज नाही, शोधत जा. तो 2 नंबरचे गुंड वाले. खरं तर एका पुराणानं वाल्याला गुंडाच्या यादीतून बाजूला काढलं होतं. ते का म्हणले त्याने इतकी माणसं मारली, त्याला गुंड का म्हणे? अरे ते अज्ञानी आहे, ते रानटी आहे, ते जंगली आहे, ते रानात राहणार आहे, त्याला बुद्धी नाही ना. लावरं ससे रानडुकरं खाणार आहे, ते जंगलातले, त्याला शिक्षण नाही, त्याला ज्ञान नाही, त्याला शिकवणारा कोणी भेटला नाही. याच्याकरता त्यानं अज्ञानानं पाप केलं. ड्रायव्हरनं जर एखादा माणूस सोडीला शिंदे सर तर केस पडती, आणि बैलानं जर धडकून माणूस मारला तर साहेब कोणावर केस टाकता? कोण्या शिंगावर टाकता? होय मुरकुटे अण्णा, एकच शिंगानं मारला माणूस, मग कोण्या शिंगावर केस टाकायची? टाकता येते का? नाही, कारण पशु काय पाप पुण्य जाणीती. एका पुराणानं सांगितलं वाल्या हा बुद्धिहीन आहे, त्याला एकच कळत होतं फक्त पैसा, त्याला फक्त पैसाच कळत होता, आणि म्हणून त्याला बेदखल करा. पण बाकीच्या पुराणांनी सांगितलं यानं साधू मारले, यानं महात्मे मारले, यानं यती मारले, यानं योगी मारले, यानं तपी मारले, यानं सिद्ध मारले. नावाचे नाही बरं, ओरिजिनल अशी लोक मारली. कधी कधी प्रवासात कोणी जात असताना एखाद्या बाईच्या गळ्यात जर दागिने असतील, तिच्या सोबत तानं लेकरू असेल तर त्याला सुद्धा मारलं. अशा याला हत्या घडण्यात. त्याच्यामुळे हा 2 क्रमांकाचा गुंडा आहे. पण विश्वातल्या जेवढे पृथ्वीवर जितके देश आहेत त्या सर्व देशातल्या पुरुषांपैकी जो उत्तम पुरुष आहे त्याला पुरुषोत्तम म्हणतात. नावाचा नाही बरं, सर्व पुरुषात उत्तम तो पुरुषोत्तम. आणि हा 6व्या 2 क्रमांकाच्या गुंडाच्या ताब्यात राहिला. वर्तोनी दावीन म्हणे नामा, वर्तोनी दावीन म्हणे नामा. बोलिले वाल्मिक तसेची करीन, संत शिरोमणी नामदेवराय सांगतात, वर्तोनी दावेन म्हणे नामा किंवा नामा म्हणे. नामदेवराय सांगतात 2 नंबरच्या गुंडानं जसं लिहिलंय तसा विश्वातला पुरुषोत्तम वागतोय. एका तिला इतकं सुद्धा बाजूला जाता आलं नाही. मग देवाला कळालं नसेल का हा नालायक माणूस आहे, हा मूर्ख माणूस आहे, यार काही लिहून टेकीन, आपण तसं कशाला वागायचं? आपण नाही करायला पाहिजे असं. एकदा देवाला जावाई उठवायची वेळ आली. देवाच्या हातानं पोरगी विधवा झाली. देवाच्या भावाच्या म्हणजे लक्ष्मणजीनं सुलोचनेला विधवा केलं. इंद्रजित कोणी मारला? लक्ष्मणानं. मग लक्ष्मण मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राचे कोण? भाऊ. आणि मग नंतर कळालं आपण आपल्या मुलीच्या कपाळावरचं कुंकू पुसलंय. विश्व आपल्या ताब्यात आहे, झाडाचं पान आपल्या सत्तेशिवाय हलत नाही. या सगळ्या काही गोष्टी आपल्या ताब्यात आहेत. आपण एक काम करू, इंद्रजिताला उठवू. तर्कशास्त्र आलं, नीतिशास्त्र आलं, हे उपभाग आले, शास्त्रातले उपभाग. या सगळ्या जणांनी ठोठावून बोंबलून सांगितलं, देवा तुम्हाला कळतं का काय हो? तुमचा नियम काय आहे? हा अवतार कशा पद्धतीचा आहे? साधूनी लिहावं तुम्ही तसं वागावं. दोन्ही अवताराची मर्यादा सांगितली. अंशांशात्मक अवतार 24 झाले, पूर्ण अवतार रामकृष्ण, राम आणि कृष्ण 2 अवतार पूर्ण आहेत. पण दोन्हीतलं कार्य भिन्न आहे. 7व्या अवतारात वाल्मिकानं जसं सांगावं तसं वागावं, 8व्या अवतारात मनाला जे वाटेल ते करावं. मुक्त अवतार, मुक्त, स्वतंत्र. मग प्रभू
हे सगळे ठोठावून बोंबलत आहे, तुम्हाला हे सोपतंय का उठवायला? देवानं सांगितलं मला काय व्हायचं तो हो द्या, पण इंद्रजित उठवील. हे सगळे शास्त्र पुराण वेद ज्ञाते सगळेजण उठले आणि मारुतीरायाला पकडलं. त्याच्या लक्षात आलं देवानं जावाई उठीनं काही वाईट नाही, देवानं जावाई उठीनं काही वाईट नाही, पण हा जर उठला तर देव सुटत नाहीत. देव यायच्याही व्हायची तर भांडे घासायला राहणार. देवाचाही व्हाई कोण? रावण. तिथंच भांडे घासायला राहणार. मग सर्व देवतेनं रुद्राची उपासना केली. रुद्र म्हणजे 11वे रुद्र मारुतीराय. ते काही सामान्य ताकद आहे का? एक जण म्हणला आपण शिवजींकडे जाऊ. मारुतीराय म्हणजे शिवजीचंच रूप. रुद्र 11 येतं आणि रावणानं 10 प्राप्त केलं. इतकं रोगील होतं ते. म्हणून एक पुराणात एक वाक्य आलं, भक्तीचे आथिले पणे दैत्य देवा अनिले उने, दैत्य देवा अनिले उने भक्तीचे आथिले पणे. तुमच्या माझ्यापेक्षा गंध लावणाऱ्या चापून चोपून चोपडं तापडं खाणाऱ्या लोकांपेक्षा राक्षस भक्तीमध्ये जास्त अग्रगण्य होते. त्यांच्या मनात आलं तर 5-5 हजार वर्ष ते पाला खाऊनच तपश्चर्या करायची. आपण सकाळी भगरीची दशमी, दुपारी साबुदाण्याचे वडे, 4 वाजता लगेच बदाम काजू आणि पुन्हा 6 वाजता कच्चून सोमवार सोडायचा आणि पुन्हा 10:30ला बायकोल म्हणलं मला कसा पंखा फिरल्यावानीच वाटायला आणि पंखा फिरत नसतो का. हां मग थोडेसे भिजून बदाम दे बरं. हे आपले सोमवार आपल्या एकादशा अशा काय कावळे पोटात ओरडतील काही मिळच नाही. त्यांनी नुसतं वारे पिऊन साधना केल्या, 10 रुद्र प्राप्त केले. आणि सगळ्या देवांच्या लक्षात आलं आपलं एकाचंही रावणाच्या पुढं चालत नाही. आता फक्त एकच पुरुषार्थी व्यक्ती, त्याचं नाव आहे रुद्र मारुतीराय. भगवान शिवजी आहेत ते. आणि मग मारुतीरायाने सांगितलं प्रभू तुम्हाला जावाई उठिता येत नाही. भगवंतानं सांगितलं हनुमंत एवढ्या निष्ठेनं माझं दास्यत्व करतो आणि तू माझ्या विरोधात बोलतो. तसं नाही मालक, मी ज्याला देव मानतोय ते माझ्या देवानं पण चूक करता कामा नाही. तुम्हाला किती वेळेस दाखवायचे, बऱ्यापैकी गुरुला शिष्यानं मोठं केलंय, पैसे देऊन नाही. हे चोट्टा कारभार झाला. हो, शिष्य पाया पाडान पैसे दिले तच तो शिष्य आपला. हे बेकारचोट कारभार झाला. एखादा जर गरीब शिष्य असेल तर त्यानं काय द्यावा, कसं देता येईल गुरुजी, त्याच्याकडे नसतंच ना काय नाही. अशा माझ्या वाचनात 4 गुरु होते, वाम मार्गाला चालले होते, वाम मार्गाला. पण शिष्य चांगले भेटले, गुरुला चुकीच्या मार्गाला जाताना थांबिलं. काय ताकद आहे महाराज. आणि कधी कधी रक्ताच्या नात्यातल्या माणसांनी द्वेष केला. प्रल्हादाला सत्कर्मात आडवा आला बाप. भरताला चांगल्या कर्मात आडवी आली आई. राज्यमाता निंदू प्रल्हादे जनक बिभीषणे बंधू. काय महाराज समजवण्याचा प्रयत्न केला बिभीषणानं, पण ऐकायचा पत्ता नाही. इकडं वाम मार्गाला जाण्यासाठी मार्ग केला बापानं, पण मुलगा हुशार होता, ऐकलं नाही. आईनं चूक काम केलं, मुलानं ऐकलं नाही. बघा फरक किती मोठा कोण. आणि एका ठिकाणी आईला सुद्धा उपदेश केलाय. न्यायशास्त्र कपिलानं केलं. न्यायशास्त्र गौतमानं केलं. सांख्यशास्त्र कपिलानं केलं होतं. कधी कधी तिकडचा रस्ता दिसायला ना. सांख्यशास्त्र कपिलानं लिहिलं. महाराज ज्या व्यक्तीनं सांख्यशास्त्र केलंय त्या व्यक्तीला एका डोहात पाडायचं काम माईनं केलं. तो प्रपंच नावाचा डोह. फलकट तो संसार येथे सार भगवंत. आईला सार भगवंताची आठवण करून दिली आणि मुलानंच आईला उपदेश केला. काय कधी कधी काय उलट वारं सुटल काय सांगता येत नाही.
खूप ठिकाणी रावणानं एवढ्या देवता प्राप्त केल्या पण बायको हुशार भेटली. मंदोदरी बोले रावणा प्रती, स्वप्न देखिले मी एक मध्यरात्री, नेनो वानर मिळाले किती. गोड बायको, किती सात्विक बायको भेटली. इतकी सात्विक बायको भेटण्यासाठी पूर्वजाचं पुण्य लागतंय. किती बायका दाखायच्या तुम्हाला, लग्न झाल्याच सासू सासऱ्याला मायबापाला विचारू नका म्हणणाऱ्या वाहटुळी. पहाटच बाबासाहेबाला प्रदक्षिणा करते. आणि ह्या वाहटुळी येतात, ह्या चैत्रातल्या वाहटुळी पुन्हा चांगले झाडं पालथे करतात. सद्गुरू बाबासाहेब महाराजाला प्रदक्षिणा करत्याल, साईबाबाला प्रदक्षिणा करत्यान, गजानन बाबाला प्रदक्षिणा करत्याल. पहाटे 4 वाजल्यापासून महादेवाला करत्यान. त्याला सर्दी होईल ना, जरा पुसून काढ, थोडासा भस्म लाव, थोडासा बेल ठेव, जरासं शांत बसू देईन महादेवाला. उजाड्यापासून भिजवायली, पण सासू सासऱ्याला चहा पाणी देत नाही. ही अवदास आहे, ही वाटुळे. हिला चुडेलीन म्हणावं लागन. ही कपडे घालती म्हणून बाई म्हणायचंय. पण रक्ताच्या नात्यातल्या लोकांवर जर प्रेम करत नसेल आणि ती कोणताही उपवास धरीत असेल तर ती राक्षसीने. विठाला विठाला अशा मला टकटक दिसत्यात सासू सासऱ्याला न बोलणाऱ्या. पण कसं आहे, मला आता शेलूत राहायचंय. एका दिवशी नवऱ्याला सांगून मग घर पेटून द्यायच्या. त्याच्यामुळं फक्त अशा दिसायला टकटक असं वाटतं याच्या पापानं बाळ्या जळू तू काय. पण आता कशाला आहे का नाही, ह्या पण कीर्तनात बसलेल्याच काय विषय. बरं त्याच्यावर टाकल्यावर तुमच्या लय खसखशी पिकल्या. तुम्ही का साधे मुंगळे आहेत का. बापा 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 बापा, तुम्ही तर ताडावरच्या झाडावरचे मुंगळे आहेत. कारण तुम्ही चुका केल्यामुळं त्या या ना या. आपल्या संप्रदायात चांगलं वागण्याला सर्वात मोठी किंमत आहे. विठाला विठाला विठाला. 11व्या रुद्राला आमंत्रित केलं आणि मारुतीराला सांगितलं, प्रभू प्रभू रामचंद्र इंद्रजिताला उठवतात. मारुतीरायाने सांगितलं, प्रभू चूक काम होतंय आपलं, माझ्या देवानी चूक करू नये याच्याकरता मी प्रयत्न करतोय, मी तुम्हाला इंद्रजिताला उठू देणार नाही. देवाच्या डोळ्याला पाणी आलं. हनुमंता, अरे माझी मुलगी विधवा दिसते, तिला पर्याय तिला जर वैधव्य स्वीकारायचं नसेल तर तिला सती जावं. त्या काळात ती पद्धत होती, सती जाण्याची पद्धत होती. आणि सुलोचना सती गेल्या. पण मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांना 2 नंबरच्या गुंडाचं टाळता आलं नाही. ते मी काय म्हणतोय, ते गेट लावून घ्या देवा ते थोडंसं बंद करा गेट. ते शेवटच्या मंगलाष्टकाला येणारे सगळं लग्न इचकून टाकते, बंद करा. आणि चांगल्या कामात घंट्या वाजवायचं, लय घंट्याला कळत नाही. विठाला विठाला विठाला. माणसाचे प्रकार आहेत. देव माणसं वेगळे, देवलसणी वेगळे. देव माणसं वेगळे असते तर देवलसणी वेगळे. देव माणसं बिचारा सात्विक परमार्थ करते, देवलसने माणसं दिसल्यावर रामकृष्ण हरी. हो, माणसं दिसल्यावर ते निमित्तच असतं लोकांचं. विठाला विठाला नाही उठवलं. मारुतीराय आणि मर्यादा पुरुषोत्तम. तुम्हाला एक सांगितलं ना, पृथ्वीवर जेवढे पुरुष आहेत त्या सर्व पुरुषात उत्तम आहे तो मर्यादा पुरुषोत्तम, ते रामचंद्र. आणि हनुमंताला विचारलं, अंजनी नंदन जी असं काय केलं असेल या वाल्यानं, तो विश्वात 2 नंबरचा गुंड आहे. 6व्या क्रमांकाच्या गुंडानं माझी पत्नी हरण केली. तो विवाहीच होता. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राचा विवाहित आहे, तो 6व्या क्रमांकाचा गुंड आहे. पण 2 नंबरच्या गुंडानं जसं लिहावं तसं मला वागावं लागतंय, असं केलं काय त्यानं. मारुतीरायाने सांगितलं, मला नाही काय सांगता येणार. मारुतीरायाला माहीत नव्हतं का, पण मोठी माणसं म्हणजे विद्वान माणसं मोठ्यांच्या पुढं बजबज करत नसतात, त्यांना मोठी म्हणत असतात.
आणि ज्याला सगळं कळतंय, ज्याला मार्ग सांगते ते येडपट असते. ते हे पाचोळा इकडं उडव, तिकडं उडव, तिकडं उडव, तिकडं उडव. मी मागच्या कीर्तनात एक वाक्य बोलून गेलतो, मूर्ख आणि शंख मनानं वाजतच नाहीत. मूर्ख आणि शंख, मूर्ख शिकल्याशिवाय काही करीत नाही आणि शंख फुकल्याशिवाय बोलत नाही. अशी काही लोक असते. ते मारुती आहेत महाराज, ते कशाला काय बोलतील. त्याने विचार केला, विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि आपण त्याला काय सांगावं, फक्त एकच सांगितलं, उठू नका. उठवायची ताकद होती बरं इंद्रजिताला. देवात काय ताकद नाही महाराज, सगळी सत्ता कर्तुम शक्ती त्याच्याकडे, पण नाही उठवलं. विचारलं, हनुमंत असं काय असेल रे? विधात्याला विचारा. आता मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राचा विधाता कोण? ब्रह्मदेव. त्यांच्यात नाभी कमळातून जन्म झाला. आमंत्रित केलं. सत्यलोकाचे मालक म्हणजे हाडामासाचा कुंभार. नाना कुंभार दोन सांगितले. एक कुंभार मातीचे गाडगे तयार करणारा, तो कुंभार दादा. मातीचे गाडगे तयार. अहो ते येऊ देऊ नका महिला, जिथं आले तिथं बसवा ना. त्या आता बसवा. मातीचे गाडगे तयार करणारा एक कुंभार वेगळा, पण त्या गाडग्याला छिद्र नसते. आणि छिद्र पडलेलं गाडगं कोणती बाई घेत नाही. हा, नंतर भगवान शिवजीला 15 दिवस गळती लावते, त्याला छिद्र मग पाडतील नाना, पण फुटकं घेत नाही. बायका लय हुशार, हाडसून घेणार, असं भदभद वाजलं की घेत नाही. हुशार बायका. पण एक कुंभार असा आहे, जाणून बुजून गाडग्याला 9 छिद्र पाडले. 9 छिद्र. आणि असं गाडगं जन्माला आलं की पेढे नाही ते जिलाबी वाटीत. असं गाडगं त्या कुंभारानं तयार केलं की पेढे आणि जिलाबी वाटीत. म्हणजे मुलगी झाली की जिलेबी, मुलगा झाला की पेढे. किती छिद्र माणसाला? 9. आणि फुटकं गाडगं तयार केलं. कुलाल हाडाचा, बाप चाढाचा, अखंड मडके घडितो रे, अखंड मडके घडितो रे, कुलाल हाडाचा, बाप चाढाचा. तो सत्य लोकाचे मालक विधाता आमंत्रित केले. बोला प्रभू. ब्रह्मदेवा, काय इंद्रजिताचं जीवन? काय प्रभू तुम्ही म्हणताल तसं. आता पेटून द्याला इंद्रजित, त्याच्या राखेचा माणूस तयार करायची ताकद तुमच्यात आहे. इकडं संतांनी सांगितलं, साखरेचा नो हे ऊस, नो हे ऊस साखरेचा. किती जरी साखर कारखान्यात टाकली तर ऊस बाहेर पडत नाही. ऊसापासून साखर तयार होईल. एकदा पेटवला, तुका म्हणे रक्षा झाली आपोआप, उजळीला दीप गुरुकृपे, किंवा फिरविला घट फोडीला चरणी, महावाक्य ध्वनी बोंब झाली. एकदा गाडगं फिरलं, पायापाशी फुटलं की पुन्हा शक्य नाही. तरी पण तुम्ही करू शकत होता. अशक्य ते तुम्हा नाही नारायणा, अशक्य ते तुम्हा नाही नारायणा, निर्जीवाचे निर्जीवाचे अनावया. अशक्य तुम्हा हे नारायणा, अशक्य ते तुम्हा आहे नारायणा. निर्जीवाचे हे प्रभू, तुम्हाला काय अशक्य, सगळं काय करता येतं तुम्हाला. विधाता, हे परमेष्ठी, सगळं ते पण ह्या संन्याशान करू दिलं नाही. खेळिया माझे हनुम्या शहाणा, न पडे कामा व्यसनी रे, कामची नाही ते क्रोधची कैसा, तेथे कैसे भांडण रे. मग देवा, तुम्ही या संन्याशाचं ऐकलं कसं? मोठी अडचण आहे. रामागड्याची
आवडी मोठी, पण या संन्याशाला मी जास्त आवडतो. त्या संन्याशाचं नाव मारुतीराय नाना. मी जास्त आवडतो रे, प्राणापेक्षा आवडतो, म्हणून त्याचं मोडता येत नाही. ठीक आहे, मग चलू द्या. मालकाला जिवंत करता येते आणि गडी नाही म्हणायला. मग मला कशाला बोलवलं तुम्ही? अरे आमचा गडी तसा नाही ना. आमच्या गड्याला करळ कळत आहे, शेव कळत आहे, बैलाला तहान लागलेली कळती. आता आऊत सोडावं लागतंय. आमचा बैल चालू आवतात बिडी वडीत नाही. आऊत उभं करून इकडं तोंड करून मग चहा करीत नाही. शिस्तैन गड्याला आमच्या ज्ञान आहे. हो, मुंगशे किती वेळ घालावा, कसे घालावा, सगळं कळतं ना गड्याला. मारुतीराय काय साधा गडी आहे का? दास्यत्वामध्ये मारुतीरायचा पहिला नंबर आहे. महाराज काम लय लोकांनी केलं, पण बरेच असे काही कामं येतं की त्या कामान मालकाचं वाटोळं झालं. याला हितचिंतक शत्रू म्हणायचे. एक जणांना माकड पाळलं मुरकुट्यांना. नाद काही काही लोकायला काही पैशाचा जोर. आमचा मित्र मलेशियाला गेला आणि 1,18,000 कुत्रंच आणलं. म्हणजे 2 पायाच्या कुत्र्यानं 4 पायाचं कुत्रं इमानात आणलं. आणि बापाला भाकर देत नाही. याला पिराला कापायला पाहिजे भाडव्याला. आणि 1,18,000 कुत्रं आणलं. असे लय कुत्रे आहेत ना जगामध्ये. काय त्याला त्यानं माकड पाळलं. माकड पाळल्याच्या नंतर म्हणलं कशाला पाळलं? काय नाही म्हणला, माकडाला वानर भेटेत. आणि जमीन किती 1.5 एकर. आणि काय येते याच्या 1.5 एकर जमिनीत कुठे किती माकडे वानर येतील ईशाला. पण जाऊ द्या, पाळलं. मग ते एके दिवशी शेतात गेलं आणि ते बोरपशी नारळाचं झाड लावलेलं होतं. उन्हाळ्याचे दिवस होते. ताक पेलं आपलं 1/2 लिटर. काही दिवसात काही वस्तूला महत्त्व असतं. तापलेल्या उन्हात बासुंदीपेक्षा ताक आवडत आहे. ते ताक बासुंदीच्या तोंडात आणते. ज्या त्या काळात ज्या त्या गोष्टी गोड असतात. ताक पेलं, झोप लागली. झोप लागल्यावर त्या माशा बसू लागल्या तोंडावर. मग झोप मोडू लागली. ते लगेच जाच करायचं. बरं, तोंडावर रुमाल घ्यावा तर गुदमारल्यासारखं होऊ लागलं. मग माकड पाळलं होतं. माकडाला सांगितलं पा बसू द्यायची नाही. मग माकड जवळच बसलं. पाळलेलं होतं ना ते. त्याच्या नाकावर तोंडावर डोळ्यावर माशी बसली की माकडं असं करायचं. माकडाला कदरून माशानं बसणंच सोडून दिलं. मग माकड म्हणलं आता काय मालकाच्या तोंडावर माशी बसत नाही. आता माकड ते नारळाच्या झाडावर गेलं. नारळाच्या झाडावर गेल्या वरून नाकावर माशी बसलेली पाहिली. तर माकडाला वाटलं आता खाली जाऊन कशाला हाणायची, वरून का हाणता येत नाही का. मग नारळ तोडून वरून माशी हाणली. आता माकडाला मारायचं होतं तर बायको म्हणली आपण काही चीनमधले नाहीत माकडं मारायला. ते चीनमधले पांचट लोक आहेत. ते माकडं पण खातात, काही खातात ते. आपण भारतातले इथं माकड मारीत नसतात. आधा कदा मेलं तर मारुतीच्या मंदिरात त्याची माती करीत असतात. करतात आपल्याकडं, प्रथा आहे आपली. भारत देशाच महाराष्ट्राची संस्कृती आहे. काही मारू नका. पण ते म्हणला यनमो नाक फोड याची केस टाकायची कोर्टात. ते असंच माझ्यासारखं गोळ्या संपलेलं. त्याला का डोकं का काय. त्यानं माकडावर केस टाकली. केस बोर्डावर आली. दोघायचे 2 वकील. आणि वकील लागल्याच्या नंतर ते म्हणले झालं काय? काय नाही म्हणले. माकड म्हणलं मला यायनं माशा आणायला छुलतं. आता माशा बसत नाहीत. मी वरी गेलो. वरी गेल्या मग नारळानं माशी आणली. मग काय चुकलं, माशी वाचूच दिली नाही. येरी तरी मी माशा उठून लाईत होतो. पण मालकाच्या नाकावर काऊन बसली म्हणून मी जित्तीच मारली. जज म्हणले याला सोडून द्या. हो, काय हितचिंतक शत्रू फायद्याचा वेळ तो. पण मारुतीराय हिताचे आहेत. मारुतीरायनं जे कामं केले ते प्रभू रामचंद्राच्या हिताची ठरली. एकही काम चुकीचं नाही. आणि ब्रह्मदेवाला सांगितलं म्हणून या नौकराचं ऐकायचं रे, म्हणून या गड्याचं ऐकायचं. माझी आवडता आहेच, पण माझे जे कामं केली ती निष्ठेनं केली. मला याचं मोडता येत नाही. मग यायलाच विचारा ना. अरे त्याला किती वेळचं विचारतोय मी की 2 नंबरच्या गुंडानं जसं लिहिले तसं मला वागावं लागते. नेमकं कारण काय? मारुतीराय म्हणले ब्रह्मदेवा त्या 2 नंबरच्या गुंडाला जन्माला कोणी घातलं? ते म्हणले मी. मग हाडामासाचा कारखाना तुमच्याकडे ना, मग तुम्ही विचारायला जा ना. मग ब्रह्मदेव ज्या वेळेला विचारायला जाते महर्षी वाल्मिकाला, त्यावेळेला तो वाल्या नव्हता. वाल्याचा वाल्मिक झाला, वाल्मिकाचा वाल्मिक ऋषी झाला, आणि वाल्मिक ऋषीचा महर्षी झाला. आणि महर्षी झाल्यावर रामायण लिहिलं. केले रामायण रामायण. बघ ब्रह्मदेवाने विचारलं महर्षी काय काय तुमची प्रक्रिया आहे?
एकेकाळचे तुम्ही देशातले 2 नंबरचे गुंड होतात आणि तुम्ही देशातले 2 नंबरचे गुंड असताना तुम्ही लिहिल्यासारखं जगाच्या मालकाला वागावं लागतंय. ही तुमच्याकडे आली ताकद कुठे? 8 डोळ्यानं रडत होते ब्रह्मदेव. तोंड किती आहेत? 4. चतुरानन. डोळे किती? 8. फक्त विश्वात असे ठराविकच लोक येतं त्यांना चेहऱ्यापेक्षा डोळे शिल्लक आले. त्याच्यापैकी शिवजी एक आहेत. भगवान शिवशंकराला डोके 5 पण डोळे 11. एकादश नयनाम शिवाम प्रतियोस्थिता पाशुपतारुडाया हे वृषभावानारुडेषु पंचाननं भयस्थिता यद्गिरिजापतये सुदिक्काला सर्वस्थितो मशानस्तानवत क्रीडायां गंगाधराय सर्वे. एकच. भगवान शिवजीला मुख 5 आहेत पण डोळे 11 आहेत. डोकं 1 आहे त्याला डोळे 3 आहेत. योगी दिसतो विचित्र त्याला 3 नेत्र. चर्म वेगळे नाही वस्त्र मनवी तुझा मित्र. बाळा जो जो रे कुलभूषणा निजबा नारायणा. बाळा जो जो रे योगी आला से विश्रामा निजबा नारायणा. बाळा जो जो रे. संत शिरोमणी नामदेवांनी लिहिलेला पाळणा. असे पाळणे म्हणी जाणं ह्या दुसरेच म्हणतात. ते पंढरपुरात चंद्रभागेत की किती बघा पाळण्याचं पुस्तक. पहिल्या दिवशी जन्मलं बाळ दुसऱ्या दिवशी खात या केळ आणि तिसऱ्या दिवशी फेकला गुलाल जुवाळा जुरे जु. माझं मत अभंग म्हणीचा. एक बाई कालच्या सोमवारी अभंग म्हणू लागली. बेल वाया गेले ग बाय बाय तिकडंच घसरून मेले. असा अभंग असतो का? गाथ्यातलं म्हणणं एक पसा पाणी एक बिल्वदळ. एक पसा पाणी एक बिल्वदळ. घरी गेल्यावर पाठ करा अभंग. 700 वर्षापूर्वी नामदेवराने अभंग लिहिला शिवजींचा. गाथा कुठं सुचती? यानं सगळे गाथे दाबून टाकले माथे उकलले. विठाला विठाला विठाला. ते डोल्याच्या गोष्टीसारखं काम झालं यायचं. हायदुलदुला की हायदुलदाला सच काही ती बुद्धी संत आहे कोण. यांना चांगलं आवडणार नाही. ज्ञानोबाराय तुकोबारायच्या राज्यातले आहात तुम्ही. भंगिऱ्यांचं ऐकत जाऊ नका. नालायकांचं ऐकत जाऊ नका. सात्विक लोकांचं ऐकत जा तर तुमचे संसार सात्विक होतील. विठाला विठाला. ब्रह्मदेव स्वतः गेले. महर्षी बोला. तुम्ही विश्वातले 2 नंबरचे गुंड तरी जगाचा बाप तुमच्या ताब्यात. बोलायला तयार नाही म्हातारं. महाराज देव ज्याच्या ताब्यात येते म्हातारं किती अधिकारी असेल कल्पना करा ना. अहो जरा जोरा लोक मानायला लागले की आमची लोक जे हरी घालीत नाहीत पटकन. तर त्या म्हाताऱ्याच्या ताब्यात जगाचा बाप होता. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र त्याच्या लेखणीत. ते साधं महाराज आहे का? किती मोठा महाराज असेल. किती मोठा. बोला ना ते म्हातारे. ब्रह्मदेवानी लोटांगण घातलं. एक जण म्हणला बाळू महाराजाच्या गोळ्या संपल्या असतील का? ब्रह्मदेव विश्वाला जन्माला घालतो आणि ब्रह्मदेव महर्षी वाल्मिकांचं कसं दर्शन घेतात? त्यांची या भेटीचे अर्थ ब्रह्मादिका. त्यांची या भेटीचे अर्थ ब्रह्मादिका. पूज्य सकळ लोका विश्वा झाले. पूज्य सकळ लोका विश्वा झाली. पूज्य सकळ लोका. त्यांची भेटीची अर्थ ब्रह्मादिका. अर्थ म्हणजे आवड. ब्रह्मदेवाला सुद्धा नाना चांगली लोक आवडतात. ब्रह्मदेवाला आवडत असतील नवल नाही. यमधर्म वास पाहे नित्य काळ म्हणे धन्य वेळ भेटते. म्हणे धन्य वेळ भेटतील. यम सुद्धा तुमच्या माझ्यासारख्याला भरक्या भुरक्याला नेऊ नेऊ थकले ना ते. म्हणून यमाला सुद्धा चांगली लोक आवडतात. ब्रह्मदेवाला आवडतील नवल नाही.
ब्रह्मा लोटांगण घाली. लोटांगण घातलं ब्रह्मदेवानं. तै करुणा उद्भवली. त्यावेळेला महर्षीच्या अंतकरणात भाव जागा झाला, करुणा उद्भवली आणि भुजेनं उचलिला ब्रह्मा आलिंगिला हृदयी. आलिंगन दिलं. मग विचारलं काय काम. को भवा अर्थांभय व्याप्ती यहं ममा सर्वेनाम रसनायत प्रियो श्रवणेन्द्रियास्ततीव च किम भययनि यत् सकल सुदे पुरुषा भययनि नाम्न जनी श्रवणति भयतति व्यालाक्षाय स्तुति अननायां पुटि भयदा दृश्य भयो यति सकल तुता तृप्तावस भय जायन्ते रुदन्ति भययनि सर्व भवे दुःख विलायनि जायन्ते किमयनि सकलति सकल भया चतुरानन भय पूज्यस्थलो चतुरानन भय पूज्यस्थलो चतुरानन भय पूज्यस्थलो. विश्वाला जन्माला घालणारे विधाता तुम्ही आज हात डोळ्यानं रडता. रुदंती को भवा. आपण का रडता. कारण कोणाला किती बुद्धी टाकायची त्या मेमरी कार्डावर. मला वाटते माणसं इतका मेंदू जगात कोणाचाच नाही. हत्तीचा पण नाही. त्याचा जर मेंदू मोठा असता तर झाडं पाडायची ताकद आहे, पण येडगळ साल खातं. खातं काय. साल साल खातं साल. मला असं वाटतं हत्तीपेक्षा मुंगीचा मेंदू चांगला. प्रकाश देवा. मुंगीचा मेंदू कारण ती साखरच खाती ना. आतापर्यंत मुंग्याने साल खाल्लीच नाही. उशिरा पाहिलं तुम्हाला. माणसाचा मेंदू तर इतका मोठा. सोनले साहेब का. मनुष्य देहीची निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिधला. माणूस काही करू शकतो. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. असाध्य गोष्ट. मी 1-2 कीर्तनात बोलून गेलो. या देशातला तृतीयपंथी सुद्धा विमानात बसून गेला. नाही टपऱ्या नाही बरं. त्या लागी विमान पाठविले. या देशातला तृतीयपंथी भजनाच्या साधनेने विमानात बसून गेला. कानोपात्रा खोदू पिंजारे तो दादू भजनी आभेदो हरीचे पायी. तो गेला तो. असाध्य पण साध्य केलं का याचा प्रकाश आहे. याचा प्रकाश. काही करू शकतो मनुष्य. आणि मग या माणसाला कशा दर्जाचा मेंदू टाकायचा बुद्धी टाकायची तुमच्या हातात आहे. मग तुम्हाला कळत नाही का. वाल्याचा वाल्मिक वाल्मिकाचा वाल्मिक ऋषी वाल्मिक ऋषीचा वाल्मिक महर्षी कसा झाला. ते म्हणजे सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत वा. पण त्याचा बायोडाटा पाहिल्यावर मरेपर्यंत गुंडगिरीच करणार होता. मरेपर्यंत गुंडगिरीच करणार होता असं त्याच्या जीवनात होतं. मग मी ते टाकलं होतं मेमरी कार्ड. पण देव याच्या ताब्यात राहील हे मी नव्हतं टाकलं. मग त्याच्यामुळे विचारायला आलोय. महर्षीने विचारलं आपण एवढे बुद्धिवादी आहात पण माझ्या दारात लोटांगण कशा करता घालता. ऐका म्हणले. मला मी ज्याच्या नाभी कमळातून जन्माला आलो काय सांगू आता संतांचे उपकार. मला त्या मालकाने विचारले की आमचे मालक त्यांचा जावाई उठवण्याचा प्रयत्न करत होते. कोण. आमच्या जुन्या मित्राचा मुलगा. ते 6व्या क्रमांकाचा गुंड. गुंडाचा मित्र कोण. गुंडच. आमच्या जुन्या मित्राचा मुलगा हो. लंकेश राजा रावणाचा पुत्र हो. आणि मग ब्रह्मदेवा तुमच्या मालकाला इंद्रजित उठवायला काय अशक्य. शक्य होतं पण एका संन्याशानं उठू दिलं नाही. कोण. मारुतीराय. अरे बापरे. मारुतीरायचं नाव काढल्याबरोबर महर्षी वाल्मिकांनी दोन्ही हात छातीवर ठेवले. महाराज राक्षसाची सुद्धा मान वागती त्याला संत म्हणतात. नारदाला एखाद्या राक्षसानं प्रकाश बुवा त्रास दिलेला तुम्ही एखाद्या पुराणात पाहिलं का. कंस किती नालायक होता. त्यानं ते स्वतःचे मायबाप अंधार कोठडीत टाकले. याच्या पलीकडे सांगू का. देवाचे मायबाप बंदीशाळेत टाकले. पण हा कंस नारदाचं दर्शन घेत होता. कारण चांगलं वागणाऱ्या लोकांना राक्षस सुद्धा मानतात. म्हणून आमच्या क्षेत्रातल्या लोकांनी शक्यतो चुका करायच्या नाही. विठाला विठाला
पैशाचा प्रश्न असेल ना, तर पैसे आतापर्यंत प्रारब्धाशिवाय कोणाच्याच बापाला भेटली नाही. अन्न मान धन हेतू प्रारब्ध हे तो प्रारब्ध अधीन. प्रयत्न करायचा आहे. हा, आपल्याला शेत पेरावं लागेल, खुरपावं लागेल, खत घालावं लागेल, पण प्रारब्ध जर खोटा असेल तर उद्या ज्वारी कापायची की आजच गाराचा पाऊस पडा, कडबा तरी काम आहे तो का गजमल दादा? ज्वारी नाही कडबा नाही, इथं पेरली होती हे पण म्हणत नाही कोणी. प्रारब्ध आहे. आपण आपल्या साधनेनं विश्वाच्या मालकाला हस्तगत करायचं असते, अवगत करायचं असतं, संतांचा कृपाशीर्वाद अवगत करायचा असतो, मग देव खुदही मोठं करत असतो. आणि प्रारब्ध घेऊन तुम्हाला एक सांगू का, अशी काही कुत्रे आहेत की ते 1400 रुपयाचा पुडा खातात. मी हॉस्पिटलला जालन्याला जात असतो डॉक्टर हुशे साहेबाकडे, त्यांच्याकडे बऱ्यापैकी प्राणी आहेत. आता त्याच्याकडे फक्त बिबट्याच नाही, डॉक्टर हुशे साहेबाची तर फक्त बिबट्याच नाही, नाही तर त्यांच्याकडं गायी आहेत, त्यांच्याकडं म्हशी येतात, त्यांच्याकडं ससे आहेत, त्यांच्याकडं 2-4 प्रतीचे कुत्रे येतं, 2-3 मांजरा वेगळ्या प्रतीच्या येतात. त्या नाव घेतली कीच येतात. हो, ते स्वक्ष आण म्हणलं की तोंडात धरून मांजर आणून देते. म्हणजे काय मांजर हुशार. आणि बऱ्यापैकी मांजरानं घरं फोडले, माणसात माणसं फुले नाही. काय काय मांजरा, मी म्हणतो ह्या जास्त करारी मांजरा असावा, अशा पण काही काही मांजरा भेटल्यानं फार फार फार. विठाला 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 वैद्यकीय क्षेत्रातला एवढा मोठा माणूस, त्यांना मी म्हणलं डॉक्टर साहेब ही मांजर नेऊ का? मी जरा बरी मांजर होती ती. बस म्हणलं की जाग्यावर बसायची. चला विरंगुळा नेऊ आपण मांजर. गाईपाशी जास्त उंदरं झालेत भुसात. म्हणलं ही जर तिथं सोडीनीला सांगितलं तर बाहेर निघायची नाही, उंदरायचा फळशा पाडीन. पण ते म्हणले ही उंदरं खात नाही, हिला हे 1400 रुपयाचा पुडा लागतो. अरे म्हणलं चला आपलं नका, संन्याशानं कशाला लुगड्याच्या दुकानात जायचं आहे का नाही, बायकोच नाही कशाला, ज्याला डोळेत नाही ते चष्म्याच्या दुकानात गेला. येडपटे काय म्हणलं, कशाला चालला तू? आपण कशाला म्हणलं, आपल्या हातचं काम नाही. मग 1400 रुपयाचा पुडा जर मांजर खात असेल तर आपल्यापेक्षा नशीब तिचंही मोठं आहे. एक सोपा मुद्दा सांगतो तुम्हाला. हे लोकायला देवाला जनावरं सोडायचा नाद आहे देवाला, आणि शहरात तर ज्याची त्याची हेतं भरपूर आहे. रोजच ती आलाउन्सिंग होती, पण ती सक्सेस का होती काय माहीत. मी राहायला आलो धरायलेत आणि मग कुठं कुठं कोणलेत काय माहीत. हां असंच आहे ते, तसंच असतं ते. काय नाही, यानं हानल्यावानी करायचं, त्यानं रगड्यावानी करायचं, नगून जायचं, काय विषय नाही. चला आपल्याला काय करायचं, चला. देवाला कठाळे सोडित होते, आपल्या खेड्यापाड्यानं प्रकाश बा सोडित होते ना कठाळे. शेती आहे चांगली प्रकाश बुवाला. आपण बैलाच्या पाया फक्त पोळ्याच्या दिवशीत पडत होत ना, रोज पडत होत का? आणि कठाळ्याच्या रोज पडत होत. बरं कठाळ्या गाडीला धरला कोणी? आवताला, डमणीला, रेंगीला, नांगराला कशालाच नाही. तरी पण कठाळ्याच्या पाया पडतो दिसला कीच. दारात आला की पोळीचा तुकडा, भाकरीचा तुकडा, काहीतरी त्याला खाऊ घालणार. मग आता आपण पैसे देऊन आणलेला बैल इतकं आवता हाणतोय आणि हे देवाला सोडायला बैल, दोघांपैकी नशीब कोणाचं चांगलं? मग लय कठाळे असेच नशीब घेऊन आले. काय कठाळे असेच नशीब घेऊन आले. माझं मत आहे संप्रदायात सुद्धा आपण प्रारब्धवाद मानायचा. तुकोबराय सांगतात अन्नमान धन हे तो प्रारब्ध आधी. मला सांगा म्हणले, लोटांगण घातलं. मारुतीरायाच्या बाबतीत हृदयाला हात लावला. मारुतीराय? हो. ब्रह्मदेवानं सांगितलं सगळं जाऊ द्या कीर्तन बाजूला, आता आम्हाला एकच सांगा की तुम्ही 2 नंबरचे गुंड पण देव तुमच्या ताब्यात कसा? वाल्मिकानं सांगितलं माझं एक साधना स्थळ आहे, म्हणजे पूजेचं ग्रह आहे. मी जिथं पूजा करतो ते माझं ठिकाण आहे. मी आत्तापर्यंत त्या ठिकाणात कोणालाही नेलेलं नाही, पण तुम्हाला नेतो. त्या पर्णकुटीचं दार उघडलं. ते सकाळी सकाळी त्यांचं स्नान आटपलं की तिथं पूजापाठ करायचे. ते दार उघडलं, आतमध्ये नेलं.
आतमध्ये एक असा चबुत्रा होता, त्या चबुत्र्यावर एक आसन टाकलेलं होतं. त्या आसनावर बावनिया चंदनाची एक प्रतिमा होती. त्यावेळेला ह्या काचाच्या प्रतिमा नव्हत्या ना, मूर्त्या होत्या. बावनिया चंदनाची प्रतिमा. चंदनाच्या काही ठराविक जाती आहेत, रक्तचंदन, बावनिया चंदन, मल्यानिळू चंदन. त्याच्यापैकी बावनिया चंदन हे सर्वोत्तम चंदन आहे. तापलिया तेला बावनी चंदन शनएक बुंद शीतल करी. उकळत्या तेलाला थंड करण्याची ताकद बावनिया चंदनात आहे. त्या चंदनाची मूर्ती होती. आता चंदनाच्या मूर्तीला चंदन कोणतं लावायचं? माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांचं एक ओळी आहे बघा. कापराची पूजा कोणत्या वासानं करायची? कवणे वाशी कापुरा सुगंध देव. आता कापुराचा सुगंध इतका दरवळतोय तर कापराची पूजा एखाद्या सुगंधानं करावं लागेल नाही. सुगंध आता उदबत्ती तर कापराला कोणती ओळायची? कोणती? माऊली महावैष्णव ज्ञानोबराय म्हणले समुद्राचा अभिषेक करायचा, पण कोणत्या पानानं? सगळं पाणी याच्यात गेल्याच्या नंतर गंगा कधी तृप्त होतात? समुद्राला मिळाल्या की तृप्त होतात. आता समुद्राचा अभिषेक कोणत्या पाण्यानं करायचा? तसं बावनिया चंदनाची मूर्ती आहे, ती कोणाची कळेल नंतर. पण तिला चंदन कोणतं लावायचं? चंदनंच महत्पुण्यम पवित्र पापनाशना. आता कसं करायचं? ललाट प्रपटले ती भयो यतम शुद्धेव भयस्थितानां चंदनो सर्वस्थितायां शुद्धिरोर्भय व्याप्यो यतो शीतलत्व भयाकायाः यत्कालेषु चंदनं तप्तानां देहेनां लेपम चंदनात्यो. किती मोठे लोकांचं वाक्य आहे. तापलेल्या शरीराला जर चंदनाचा लेप दिला तर शरीर शीतल होते. मग अशा चंदनाचीच मूर्ती आहे, त्याला तृप्त कोणता चंदन? मनाची या गंधे पूजिला ओ स्वामी, मनाची या गंधे पूजिला ओ स्वामी. ब्रह्मदेवानं उत्तर सोडून दिलं आणि दुसरेच प्रश्न केले. बापरे, बावनिया चंदनाची मूर्ती, सुगंध दरवळला तिथं. पण या मूर्तीची तुम्ही पूजा कशी करता? याला कोणतं फुल वाहता? महाराज, या चंदनाच्या सानिध्यात गेलेले सर्प वर्ष वर्ष काही खात नाही. वर्ष वर्ष त्याला वेटाळूनच राहते तो, कारण त्या सुगंधानंच ते जगत असतो. हो, त्या चंदनात जिवंत प्राण्याची तृप्ती करता येईल नवल नाही. या चंदनाच्या बाजूला बोर जर लावली, बोरीचं झाड किती काटेरी आहे, बोरील 2 काटे, एक सरळ, नादीच लागायचं नाही बोरीच्या. सहज धरला तर हात पुढं जातो, पण वापस येताना ती धरी ती झोक टाकते. आलता कशाला? हा, म्हणून मायबापानं जी बोर दाखिली का त्याच बोरीच्या सावलीला बसावा. मी बोरी म्हणायला लागलो. ही बोर जरी त्या चंदनाच्या झाडापाशी लावली, हा, बोरी इतक्या सोपे नाही. तर मालक एका दिवशी म्हणले, तुका म्हणे सर्प इंचू नारायण वंदावे दुरून शिव नाही. त्यातली त्यात देशातली स्त्री जगदंबा आहे. हिला नमस्कार करायचा तर दुरूनच. म्हणून नको नको स्त्रियाचा सांगात, नको नको स्त्रियाचा करीती आघात. हा, स्त्रियाचा तो संग नको नारायणा, काष्टाया पाषाणा मृत्तिकेच्या. मानायचंच असेल तर जगदंबा म्हणून मान, नाही तर सरक पलीकडं. या देशाची ओळख हे म्हणत्या, मेला आमच्या दगड बी टाकी तू, आणि आमचं वर्णन बी करतो. दगड याच्याकरता टाकतोय की या देशातली संस्कृती शुद्ध होण्याची ताकद तुमच्यात आहे. कारण बाप किती जरी विद्वान असला ना अण्णा, तर मुलांना माई इतका वेळ देऊ शकत नाही. शिंदे सर, आई जितका वेळ देते का लेकराला, तितका बाप देऊ शकत नाही. मग आपल्या लेकरांना घडवण्याची ताकद या देशातल्या आईत आहे. आणि ह्या देशातली आई जर सुधारली तर हा देश सांभाळणारी हिरे जन्माला घालायची ताकद तिच्यात आहे. एवढी मोठी शक्ती तिच्यामध्ये. म्हणून राज्य, राणी व संपत्ती, या देशाची राणीव आणि राज्य संपत्ती कोणती असेल तर या देशाची स्त्री आहे, या देशाची. म्हणून चुकता कामा नाही. फार पवित्र आहात तुम्ही, खूपशा पवित्र आहात. तुमच्या विरोधात गेलेला रावण सुद्धा
समुद्राच्या तीरावर पेटवा लागला. पहा त्या रावणा काय झाले, इंद्रा पडली भग, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. काही वेळा पुरता मोठी मोठी. अहो एका साधूला 15 शकंद बाई आवडली. 15 शकंद. ही जर तरुणपणात भेटली असती तर मी सोबत लग्न केलं असतं. आणि आयुष्य किती राहिलं होतं, फक्त 15 शकंद. 15 शकंदात खांडेकर साहेब विमान आलं तर विमान, पण 15 शकंदात मरता मरता महाराज म्हणला ही जर तरुणपणात भेटली असती तर मी हिच्यासोबत लग्न केलं. तरी तपोबळी जन्मधरी, वासनेचा संग होय अंतकाळी, तरी तपोबळी जन्मधरी, तरी तपोबळी जन्मधरी. वासनेचा संग होय विसरून जाईल मी पुन्हा. वासना इतकी विचित्र. स्त्री ही जगदंबा आहे. जाता जाता सांगतोय, येणाऱ्या प्रगट दिनाला पिठलं भाकरीचा प्रसाद होणार आहे. सगळ्या कमिटीला सांगायला पिठलं भाकरीचा प्रसाद. आम्ही तर 10-15 आचारी लावूच महिला नाना इथं करायला, पण माझ्या सात्विक सदाचारी पुण्यशील तुम्ही मावले आहात. आपण संकल्प करा, मी प्रगट दिनाला 21 भाकरी देईल. चपात्या आणायच्या नाही हा, कारण महाराजांचा मुख्य प्रसाद पिठलं भाकरींचा आहे. या देशातला एक पवित्र महात्मा लोकमान्य टिळक, त्यांना सद्गुरू गजानन महाराजांनी कारागृहात पिठलं भाकरीचाच प्रसाद दिलता. आजरामर होशील, चंद्र सूर्य येतोपर्यंत जिवंत. आजही शेगावला पूर्ण प्रसादात पिठलं असतंय आणि प्रगट दिनाला सुद्धा प्रसादात पिठलं असतंय. म्हणून पुढच्या वर्षी काय होतंय सोनवणे साहेब, मी नियम सांगतो, पण मला जमीन झाली 300 एकर आणि बैल येते एकच. मग तुमचा उद्बंध त्या दिवशी एक मागायचा आणि मग आमची पाळी हाणायची. म्हणजे खरंच 300 एकर म्हणता ना, हे उदाहरण दिलं मी. हो, म्हणजे मला सांगायचं एक झालं, मी नियम भरपूर सांगायलो पण मागं व्याप भरपूर, त्याच्यामुळे मी हजर राहू शकत नाही. लापशी करायची, मला फोन केला आगाव साहेबानं, आनंद आप्पाने, मला जसं करायचं तसं करावं, आपलं येणं होत नाही. मी हळदीला खत सोडायलो. संसारिक माणसं अडकलेली असते, ते लई मोठी हुका असते तर, आणि ज्याला संसार नाही ते मोकळे फट आपलं मागणं पुढं फुफुटा उडत, ते काही इकडं मळत नसते. भानगड अशी झाली ना ती. तुम्ही म्हणता नियम सांगतून येत नाही, माफ करीचा मला. तर पुढच्या वर्षी पिठलं तर इथंच राहील आणि पिठल्यावर करडीच्या तेलाचं नियोजन करायचं. इथं घाण आहे, 4-2 डबे. अडचण आल्यावर मला सांगा जा, हाय माझ्या हौदात पाणी भरपूर, आपण बी सांडी जाऊ. काय नाही सांडल्यावर त्याच्यावर शेवाळं येत असतं पुन्हा. हो, मग ते शेवाळं आल्यावर बैल पित नाही, तर त्याच्यामुळे चलत राहते. हा, तुम्हाला काय घरचं द्यायचं, मला देवीचं तेल देईल आणि भुते आला घाईला, 15 वाटा आलं आणि मोरी वाटं गेलं. मला तरी कुठं, मी बाहेरचं तुम्हाला देणार, काय ताण नाही. पण पुढच्या वर्षी म्हणजे आता प्रगट दिनाला, मला तारखेला प्रगट दिन आहे 8 तारखेला, तर त्या प्रगट दिनाच्या दिवशी भाकरी पिठलं आणि पिठल्यावर तेलाचं धार. आपल्याकडं पिठल्यावर तेल घेण्याची पद्धत पूर्वीपासून होती. तर बघू पुढच्या वर्षी आपल्याला जर यावर्षी बरं वाटलं तर तसं चालवत ठेवू. आता ती महाराजांची कृपा, त्यांना काय चालवायचं ते ठरवतील. आपण कोण, आपण निमित्त मात्र आहेत. तर महिलांनी लक्षात ठेवा, तुमच्या मैत्रिणींना सुद्धा सांगा की कोणी 11 भाकरी, 5 भाकरी, 9 भाकरी, 21 भाकरी, तर जशी शक्य असेल तसं. हो, कधीकधी खरं आपल्या घरच्या भाकरी कोणाला तरी, कोणाच्या पोटात महाराजांना प्रसाद म्हणून चालल्यात. आणि प्रगट दिनाच्या बाबतीत तेवढं लक्षात ठेवा, सकाळी सकाळी उठून आपल्या भाकरी बांधायच्या आणि कीर्तनाला येतानाच इथं त्या ठेवून द्यायच्या. कारण मोठी मोठी सप्ते मधुकरीवर आहेत. श्रीगुरू नारायणगडांचा सप्ताह, श्रीगुरू भगवानगडांचा सप्ताह, 50-50, 60-60 गावची मधुकरी येते, आमटी तिथं करतात. तर 40-40, 50-50 ट्रॅक्टर भाकरी येतात आता परिसरातून. तर आपल्याला एक प्रगट दिनासाठी आपला जेवढे लोक येतील तेवढे भाकरी पिठलं, हा प्रसाद पिठलं इथंच करत जाऊ. पुन्हा एकदा लक्षात ठेवा, हे अनुकरणात आणा, ही तुम्हाला विनंती करतो. चला
ब्रह्मदेव रडू लागले. ही मूर्ती चंदनाची आहे, मनाची आहे, गंधे पूजिला नारायण. 2 पूजा सांगितल्या बरं कर्मकांडात, एक मानस पूजा आणि एक षोडशोपचारी पूजा. आता परवाला मी एका भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला गेलो. मोठा माणूस होता, 4 कोटीचं घर बांधायला ते, आणि पूजेला मला बसिलं. आमच्या प्रकाश देवासारखे देवबाप्पा मंत्र सुवर्णपुष्पम समर्पयामी, ते तोंडाकडे पाहिलं. प्रकाश भाऊ आता अंगठी बी नाही मी टाकली असती तर, आता सोन्याचं फुलं आणू कुठून? ते म्हणले मानस पूजा आहे. असतं का नाही आपल्याकडे? गंगा आव्हानांचे प्रियतान्नम, आपांपती आव्हानांचे प्रियतान्नम. आता आपांपती समुद्र येईल का आपल्याकडे? नाही, पण वाणीच ताकद आहे, शब्दात ताकद आहे. आपल्याकडे मानस पूजा आहे. मनाची या पूजे, मनाची या गंधे पूजिला नारायण. ते म्हणले या बावनिया चंदनाच्या मूर्तीला मी मनाचा गंध लावतो, माझ्या आत्म्याचा गंध लावतो, माझ्या प्रेमाचा गंध लावतो. मग विचारलं मूर्ती कोणाची आहे? आता समोर पडदा लावलेला होता. आपल्याकडं शास्त्र आहे बरं का. आपण मराठवाड्यातले लोक मेंढरायासारखे वागत होतो. तुम्ही दक्षिणेत जा, कुठेही जा, देवाला नैवेद्य ठेवल्याच्यानंतर पडदा लावायची पद्धत आहे. पडदा लाव. तुम्हाला भूक लागली, बस स्टँडला केळी खाऊ शकता का नाना तुम्ही? बस स्टँडला केळी खाता येतील का तुम्हाला? फुटाणे अण्णा खाता येतील तुम्हाला? नाही. का खाता येत नाही शिंदे सर? लोक म्हणतील का हिडपट माणूस हो. मग मला सांगा, आपलं अस्तित्व किती बाळू महाराजाचं? नाना तुम्हा मला जर समाजात एवढी भीती आहे तर विश्वाच्या मालकाला काही आहे का नाही? मर्यादा आहेत की नाही त्याला? आपण त्याला देव मानतोय, तो आपला पूजनीय. त्या संतांचं मंदिर देवाचं मन. तितक्या वेळेपुरतं नैवेद्य ठेवल्याच्यानंतर उत्तरेत दक्षिणेमध्ये पडदा लावण्याची पद्धत आहे. तेवढ्या वेळेपुरतं मंदिर बंद करण्याची पद्धत आहे. आपल्याला काय कळत नाही. आपलं काय माहिती आहे का? यानं सांगावं आणि त्यानं ऐकावं. दुपारच्या वेळेला वाराणसीला जा, औंढा नागनाथला जा, परळीला जा. तितक्या वेळेपुरतं देवाच्या नैवेद्याकरता काही ठिकाणी तितका तो वेळ काढायला असतो. काही नाही, आपल्या बाया सकाळी 4 वाजल्यापासून दिवस माळूस तर पाणी घालतील. त्याने विचारच केला नाही महादेव काय खाईन तर. यायनं जित्या महादेवाचा केला नाही तर त्या महादेवाचा कवा करते ना. काही मेळ नाही ना. इथं शास्त्र म्हणेल ते सांडावे, राज्य हे तृण मानावे. कथितो पुराणयो शास्त्रा मंडितं भया, वेदा सुनिश्चयन्ति कार्याणां देवां साधवे मुनियां जप्यानुरागियो तत्वं भजायते नाम नैवं गांजा कसं लिखितं. हे काही गांजा फुक्यानं लिहिलंय का? शास्त्र आहे आपल्या पाठीमागं, निर्णय आपल्या पाठीमागं, प्रत्येक गोष्टीचं शास्त्र आहे. म्हणून आपल्या संप्रदायातल्या लोकांनी मूर्खाचं ऐकायचं सांगितलं नाही. आता पितृपंधरवडा येईल ना गणपती झाला की, तुमच्या दारात 500 जरी फुलाचे झाडं असतील आणि त्या झाडामध्ये लाल फुलं येणारं झाड नसेल तर तुमच्या आजोबाच्या पिंडाला ते फुलं आवडत नाही. रक्तपुष्पम समर्पयामी, रक्तचंदनम समर्पयामी. देवा असंच ना. नाहीतर जर लाल फुल नसल तर मग आमची लोक हुशार असते, मग ते कुंखात बुडवायचं. आरक्तो पुष्प भयो पिंडो यतीम अंगुष्टादी स्नान भयो जवादी तिला. तिथं नाना प्रकारचं सुगंधी द्रव्य तुमच्याकडं 5 लाख रुपये तोळ्याचं असेल ते चालत नाही. तिथं रक्त लाल पुष्पच शास्त्र आहे त्याच्या पाठीमागं. आणि तसं होत असेल तर ते करायचं, अन्यथा मग ती मंत्र म्हणणार ऋतुपुष्पम समर्पयामी. आता आमच्याकडे ती फुलं नाहीत, ऋतुपुष्पम समर्पयामी. या ऋतूमध्ये आम्हाला ही फुलं इतकी शास्त्र आपलं काटेकोरपणानं सांगितलं. इतकं शास्त्र, इतकं शास्त्र, इतकं गोड. आणि तसं जर करता येत असलं करा, नाही तर मग सोपं मनानं काही कोणाचं ऐकून पिपाणी व्रत, पिपाणी व्रत. त्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपासून नुसतं पाणीच प्यायचं. खरा मंगळवार म्हणजे उजाड्यापासून दिवस माळूस तर बसून काही खाचत नाही, चहा उभ्यानंच. खरा मंगळवार. काय कोणी सांगितले त्याला काय हो? ज्ञानोबराय तुकोबरायच्या राज्यातले माहिती. आपण असं केल्यानं माणूस श्रीमंत होत नाही, काहीच नाही. आपल्या लोकांचा आजमावा. चला मला सांगा बाबा,
विश्वातले तुम्ही 2 क्रमांकाचे गुंड आहात, तरी जगाचा बाप तुमच्या ताब्यात कसा? वाल्मिक आणि ब्रह्मदेवाला उलट प्रश्न केला. मी गुंड असू द्या हो, मी लिहिल्यासारखा जगाचा बाप वागला त्याबद्दल दुमत नाही. बापरे, निघावं लागतं. दुमत नाही महाराज. लावरं चित्र ससे धरणाऱ्याच्या पोरीला तुमचा मालक कशाला भेटायला गेला? मला उत्तर द्या ना. वाल्मिकानं विचारलं, लावरं चित्र ससे धरणाऱ्याच्या कुळातली भिल्लाची पोरगी, तिला भेटायला तुमचा मालक कशाला गेला? विचारून येतो म्हणले. वापस मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांकडे गेले आणि रामचंद्रानं विचारलं. ते म्हणले, माझ्या ताब्यात जगाचा बाप आहे, मी सांगतो, पण जगाचा बाप भिल्लनीला भेटायला का गेला? तर प्रभू रामचंद्राने ब्रह्मदेवाकडे उत्तर दिलं, तिच्यावर कृपा झाली मतंगाची. मतंग नावाच्या साधूची कृपा झाली, शरभंगूची कृपा झाली. मी मागच्या कीर्तनात सांगितलं होतं, शबरीला 6 संतांची कृपा. तुझा चित्रकुटीहून येऊनी मार्गी उद्धरिले शिमुनी, शरभंगू जाता विमानी, म्यारे 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 प्रार्थोनी पुशिले. प्रार्थना केली शरभंगूची. शरभंगू जाता विमानी, म्याजे प्रार्थोनी पुशिले. कृपा शरभंगूची आहे, कृपा मतंग नावाच्या साधूची आहे. आणि साधूच्या कृपेनं शबरी इतकी पवित्र झाली, विश्वातला पवित्र तिला भेटायला गेला. पुन्हा गेले. 14 लोकांचं विचारलं, पण आता 12:30 वाजलेत, मला शेगाव जायचं आहे. तिथं संस्थानला 4 ते 5 प्रवचन आणि 7 ते 9 संध्याकाळचं कीर्तन आहे. पुन्हा ऋषी प्रगट दिनाचं लक्षात ठेवा माझ्या मावल्यांनो, भाकरीचा प्रसाद. आणि आपणही संस्थांनी कमिटीनं सुद्धा गावसाहेब सक्षम राहायचं नाही साहेब. आपण सुद्धा भाकरीचं पीठ आणून 10-15 आचारी महिला सांगायच्या. मला वाटतं नरशिव मंदिरामध्ये भाकरीचा आणि पिठल्याचा प्रसाद मी 4-2 वेळेस घेतला. आता जाणं होत नाही, तो भाग सोडून द्या, पण छानसा प्रसाद, तसा प्रसाद आपण पण करू. 14 लोकांचं विचारलं, 14 लोकांचं. अरे का तुमचा मालक एवढा माझ्या ताब्यात आहे, तुम्हाला पुळका सुटलाय ब्रह्मदेवा? तुमचा मालक एका भिल्लाच्या पोराकडे का गेला? जगात 3रे ते पोरग का त्याच्याकडे गेला? विचारायला गेले. प्रभू द्वापार युगात तुम्ही एका एकलव्याकडे गेले. अरे त्याच्यावर गुरु द्रोणाचार्यांची श्रद्धा होती. श्री गुरुचेनी नावे माती डोंगरी जयापाशी होती, तेने कुळी त्रिजगती एकवध केली. आळंदीतले मालक सांगतात, गुरुवर्य द्रोणाचार्यांची कृपा झाली. जगात 3रा क्रमांक शब्दविधी विद्येमध्ये. सांगा ना म्हणले, सांगा ना. अरे मग पडदा बाजूला केला, पडदा बाजूला केला. पडदा देवाला काही शिस्त आहे, पण काही ठिकाणी मी देवाला शिस्त पाहिली. देवाला पंख आहे आणि सुनाला नीट सांभाळीनच. म्हणजे देवाला पंखा लावलाय धातूच्या मूर्तीला आणि सुनाला नीट बोलणं. असे बी देवारी पाहिले मला, असे देवारी पाहिले. हो, देवाला चांदीच्या ताटात नैवेद्य आणि म्हातारी कोपऱ्यात बसलेली. नाही एम इतका हाणायचा का, इंचभर जागा ठवाचा नाही लाल करायची. नाटकं नाहीचा. येथे नाही खोटा चालत परिहार, जानशी अंतर पांडुरंगा. आपल्या संप्रदायात खोटं चालत नाही. चला म्हणले असू द्या, 14 लोकांची उत्तरही तुम्हाला देईल. बघू पुण्याच्या एखाद्या कीर्तनात बघू. पण मला सांगा ना, तुम्ही जगात 2 क्रमांकाचे गुंड आहात आणि तरी जगाचा बाप तुमच्या लेखणीत कसा? पडदा काढ्याबरोबर बावनिया चंदनाची मूर्ती दिसली. ती मूर्ती होती देवर्षी नारदाची. आणि नारदाच्या कृपेमुळं मी गुंडाचा महर्षी झालो, गुंडाचा महर्षी झालो आणि जगाचा बालक माझ्या ताब्यात राहिला. काय सांगू आता संताची उपकार मज निरंतर जागविती. फुलवाटा विठोबा. काय सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जागविती. काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मयी स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग. विठाला विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग देहूतील मालकांचा आहे.
मालक या अभंगाद्वारे संतांचे उपकार प्रतिपादित करतात. विश्वाच्या पाठीवर उपकाराची भरपूरशी व्याधी आहे, याच्या अगोदरही तुम्ही ऐकलेलं आहे. पण संतांचे उपकार इतके मोठे उपकार आहेत की त्या उपकाराची बरोबरी देव सुद्धा करू शकत नाही. उपकार आईवडिलांचे सुद्धा आहेत. आईवडिलांचे उपकार जर कमी म्हणले, जे मायबापाला त्रास देतात का तेच आमची वाभाडे काढतील. बाळू महाराजाच्या गोळ्या संपल्या म्हणतील. तरी पण आईवडिलाचे उपकार सुद्धा संतांच्या उपकाराच्या बरोबरीचे नाहीत. आणि थोडासा विको कमी कर त्याचा. 7-8 दिवस झाला आपल्याला पाऊस नव्हता. काल पाऊस पडला. मेघाचे उपकार आहेत, वरुणाचे उपकार आहेत. आपल्या या प्रांगणामध्ये सुंदरसं असं झाड आहे वडाचं. त्या झाडाचे सुद्धा आपल्यावर उपकार आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात लाईट नसावा, त्याच्या बुडाला जर बसलं तर सावली मिळते, त्याचे पण उपकार आहेत. पृथ्वीचे उपकार आहेत. हा सनातन धर्म जिवंत ठेवायची ताकद फक्त पृथ्वीत आहे. सनातन धर्म जिवंत ठेवण्यासाठी गळ्यामध्ये तुळशीची कंठी असावी, म्हणजे शाकाहार. आणि हा शाकाहार जिवंत ठेवायची ताकद फक्त पृथ्वीत आहे. आपल्या देशातले पुढारी, आपल्या देशातले शास्त्रज्ञ, आपल्या देशातले विद्वान, महासत्ता देश अमेरिकेतले, जपानमधल्या, या तिन्ही देशातले सगळे विद्वान जरी एकत्रित आले तर गहू, ज्वारी, बाजरी तयार करता येत नाही. ती फक्त काळी माय देऊ शकते. तिचे सुद्धा उपकार आहेत. तरी पण संतांच्या बरोबरीचे उपकार तिचे पण नाहीत. एखाद्या वेळेस चांगली पुरणपोळी खाऊन बी खिशे कापू शकतोय खांडेकर साहेब, कारण ती जगवण्याचं काम करते. जगवण्याचं काम ती चांगलं करते शिंदे सर, पण मार्ग लावण्याचं काम मात्र संत करत असतात. हे संतांचे उपकार आहेत आपल्यावर. सूर्याचे उपकार आहेत, चंद्राचे उपकार आहेत, पण संतान इतके नाहीत. मुख्यतः आपण 3 उपकार पाहू. एक देवाचे पाहू, संतांचे पाहून आई वडिलांचे पाहू. मलाही जन्म दिला, मलाही जन्म. मुलगा मोठा व्हावा याच्यासाठी प्रयत्नही आटोकाट करत असतात. त्याला शिकवत असतात. प्रचंड यातायात त्यांची असते यांना. पण मुलाचा जर बुद्ध्यांक त्या योग्यतेचा नसेल तर मायबाप काही करू शकत नाहीत. एखाद्या कोट्याधीश माणसाला लक्षात आलं की आपला मुलगा कलेक्टर करायचा, पण 10वीत गेला तरी सही करता येईना. मोठ्याचं होतं म्हणून पास करीत राहिले तुमची लोक. मोठ्याचं पोरगं होतं म्हणून पास करीत राहिले, पण त्याला 10वीला गेलं तरी सही करता येईना. हे कलेक्टर कसं होईल? त्याचा बाप म्हणला आपल्याकडे 1000 कोटीची प्रॉपर्टी, पण कलेक्टर होत नाही ना. तू पैसे आणशील, बुद्धी आणायची तुझ्यात ताकद नाही ना. पण त्या मुलावर ज्या वेळेला एका साधूची थाप पडली त्या दिवशी त्याच्या बुद्धीत प्रकाश पडला. साधूच्या थापेनं माणसं शुद्ध होतील नवल नाही. माऊली महावैष्णव ज्ञानोबरायाच्या कृपेने रेडावेद बोलत होता. विठाला विठाला महाराज नुसता पाठीवर हात ठेवल्याबरोबर मैशी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती. श्रुती म्हणजे वेद. कोणी वैद्यकीय क्षेत्रातले, कोणी शैक्षणिक क्षेत्रातले, कोणी व्यापार क्षेत्रातले, कोणी अध्यात्मातले, सगळ्या क्षेत्रातली माणसं तुम्ही इथं बसलेली आहात. वेद उकलणं इतकं सोपं आहे का?
पहिली गोष्ट, वेद वाचता जरी आले तरी वेद म्हणण्यासाठी 4 स्वर लागतात. आणि हे स्वर प्राप्त करणं कोणाच्याही बापाची जहागिरी नाही, ते वरून मिळावं लागते. अन्यथा एखाद्या साधूच्या कृपेने मिळत असतात, असे नसते. याच्यातला एक जरी कमी असला, कारण त्याला वलय दिल्यासाठी चढ उतार दिल्याशिवाय त्याचा तो भाव प्रदर्शित होत नसतो. आणि मग ते प्राप्त करण्यासाठी हे 4 स्वर लागतील आणि ते कृपेशिवाय होत नाहीत. रेड्याला स्वर होता का? पशुकाय पाप पुण्य जाणीती, उत्तम मध्यम भोग भोगीती. काय पशुला कळतंय का? आता जर रेड्या सोडला, म्हैस सोडली, गाय सोडली, बैल सोडला, शेळी सोडली आणि जन सोडली, त्याचीच मका आहे. तिला कळतं का आपल्या मालकाची खावा का दुसऱ्याची खावा? काही कळत नाही त्याला. पशु काय पाप पुण्य जाणीती. त्याला पापही कळत नाही, पुण्यही कळत नाही. ही अवस्था ज्या पशुची आहे, त्या पशुवर कृपा करून त्याच्या मुखारविंदातून वेद वदवायची ताकद संतांची आहे. काय सांगू आता संतांचे उपकार. हे उपकार संतांचे आहेत. प्रत्येक आई वडिलांना वाटतंय आपला मुलगा मोठा व्हावा. बऱ्याच आई वडिलांनी स्वतःच्या जमिनी विकून पोरायला शिकवायचा प्रयत्न केला. इथं 25-25 जण तर लेकरं शिकायला घेऊनच आलेले, ते काही इथले नाहीत. गाव साहेब, मामा, नातू शिकवायसाठीच आले ना तुम्ही इथं. खूपसे प्रयत्न करतो आपण, तोही प्रयत्न करतो मुलगा शिक्षणाचा, पण वरी जाण्यासाठी त्याचं प्रारब्ध आडवं येतंय. एक जण म्हणला, मी पंढरपूरला जातो आणि देवाच्या पुढे डोकं फोडून घेतो. तो जीव जरी दिला तरी पंढरपुरातला मालक तो कल्याण करीत नाही. कारण तुमचं कल्याण करण्याची ताकद पंढरपुरातल्या मालकात नाही ना काशीतल्या मालकात नाही. कारण हे 2 मालक तुमचा बायोडाटा पाहतात. काशीतले मालक म्हणजे भगवान शिवजी आणि पंढरीतले मालक म्हणजे भगवान विष्णू परमात्मा तुमचा बायोडाटा पाहतात. आणि तुमच्या बायोडाट्यात जर नाना प्रकारची खोट असेल तर हे दोन्ही देव तुमचं दुरुस्त करू शकत नाहीत. तुका म्हणे देवा तू काय करी.